नमस्कार. या विवेचनात आपलं स्वागत आहे. आज आपण अशा काही अदृश्य नायकांबद्दल बोलणार आहोत जे आपल्या आधुनिक जगाचा पाया आहेत. हो, आपण बोलतोय अलोह धातूंबद्दल. हे नाव कदाचित आपल्याला अपरिचित वाटेल, पण आपल्या हातातल्या फोनपासून ते आकाशातल्या विमानांपर्यंत सगळीकडे हेच धातू आहेत. चला तर मग आज त्यांच्या या अद्भुत जगात एक फेरफटका मारूया. विचार करा बरं, या तिन्ही गोष्टींमध्ये ज्या एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या आहेत असा कुठला समान धागा असू शकतो? काय वाटतं? चला ह्याचं उत्तर शोधूया. आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे अलोह धातू. आता हे नाव थोडं जड वाटेल, पण गोष्ट अगदी सोपी आहे. ज्या धातूंमध्ये लोह नसतं त्यांना अलोह धातू म्हणतात. ॲल्युमिनियम, तांबे, जस्त ही काही उत्तम उदाहरणं आहेत. आणि हेच ते धातू आहेत जे आपल्या दैनंदिन जीवनाला आकार देतात. तर आजच्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? आधी भेटूया ॲल्युमिनियमला, मग पाहूया त्याची आणि स्टीलची जुगलबंदी. त्यानंतर तांबे आणि त्याच्या मिश्र धातूंच्या कुटुंबाला भेट देऊ. मग काही खास विशेषज्ञ धातूंबद्दल जाणून घेऊ आणि शेवटी आपल्या कामासाठी योग्य धातू कसा निवडायचा हे समजून घेऊ. चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात प्रसिद्ध अलोह धातूपासून, ॲल्युमिनियम. हा आपल्याला बॉक्साईट नावाच्या खनिजातून मिळतो. आता हा आकडा बघा, 2.7 ग्रॅम प्रति घन सेंटीमीटर. हा आकडा साधा वाटेल, पण ॲल्युमिनियमच्या यशाचं सगळं रहस्य यातच दडलंय. ही आहे त्याची घनता. याचा अर्थ असा की ते स्टीलच्या तुलनेत जवळपास तिप्पट हलकंय. आणि हा एकच गुणधर्म त्याला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतो. आणि इतकं हलकं असल्यामुळेच त्याचे उपयोग बघा. कुठे नाहीये तो. आकाशात उडणाऱ्या विमानांपासून ते आपल्या घरातल्या भांड्यांपर्यंत, गाड्यांच्या बॉडीपासून ते मोठमोठ्या इमारतींपर्यंत. ॲल्युमिनियम खरंच सर्वव्यापी आहे. कमाल आहे नाही का? पण एक गंमत आहे. शुद्ध ॲल्युमिनियम तितकंसं मजबूत नसतं. ते थोडं मऊ असतं. मग त्याला ताकदवान कसं बनवतात? सोपं आहे. त्यात दुसरा धातू मिसळतात. जसं की त्यात थोडं तांबं मिसळलं की ड्युरॅल्युमिन नावाचा मिश्रधातू तयार होतो. आणि हा इतका मजबूत असतो की विमानाचे भाग बनवण्यासाठी वापरला जातो. आणि आता येऊया त्या नेहमीच्या चर्चेकडे. एका बाजूला आहे पोलाद म्हणजे स्टील आणि दुसऱ्या बाजूला ॲल्युमिनियम. जणू काही दोन औद्योगिक बाहुबली एकमेकांसमोर उभे आहेत. कोण जिंकणार ही लढाई? यातला मुख्य फरक आहे वजन आणि लवचिकतेचा. ॲल्युमिनियम वजनाने हलकं-फुलकं आहे. त्याला कोणताही आकार देणं सोपं आहे. याउलट स्टील खूप जड आणि कडक असतं. त्याला वाकवणं किंवा आकार देणं तितकंसं सोपं नाही. बरं, मजबूतीच्या बाबतीत स्टील नक्कीच पुढे आहे. पण इथे एक मोठा पण आहे. स्टीलला गंजण्याचा धोका असतो. म्हणूनच त्याला पेंट किंवा कोटिंगची गरज असते. याउलट ॲल्युमिनियमवर हवेच्या संपर्कात येताच एक नैसर्गिक संरक्षक थर तयार होतो, जो त्याला गंजण्यापासून वाचवतो. म्हणजे एका बाजूला ताकद आहे, तर दुसऱ्या बाजूला नैसर्गिक संरक्षण. चला, आता वजन आणि मजबूती सोडून जरा विजेच्या दुनियेत जाऊया. आणि ह्या दुनियेचा राजा आहे तांबे. आपल्या घरातली प्रत्येक वायर, प्रत्येक इलेक्ट्रिकल उपकरण हे तांब्याशिवाय अपूर्ण आहे. तो आपल्या विद्युत जगाचा कणा आहे. तांब्याचे गुणधर्म खरंच खूप खास आहेत. तो विजेचा तर उत्तम वाहक आहेच, पण उष्णतेचाही आहे. तो सहजासहजी गंजत नाही आणि त्याला सहजपणे तारांमध्ये किंवा पातळ पत्र्यांमध्ये बदलता येतं. हेच गुणधर्म त्याला आपल्यासाठी इतकं मौल्यवान बनवतात. आता तांब्याबद्दल बोलताना मिश्रधातू किंवा ॲलॉय हा शब्द येतोच. मग हे मिश्रधातू म्हणजे काय? सोपं आहे. जेव्हा आपण दोन किंवा अधिक धातूंना एकत्र वितळून एक नवीन धातू तयार करतो तेव्हा त्याला मिश्रधातू म्हणतात. हे असं आहे जसं की दोन वेगवेगळ्या शक्ती एकत्र करून एक सुपर पॉवर तयार करणं. तांब्याचा असाच एक प्रसिद्ध मिश्रधातू म्हणजे पितळ. तांबे आणि जस्त एकत्र आले की पितळ बनतं. आपल्या घरातले पाण्याचे नळ, मंदिरातील घंटा, गाड्यांचे रेडिएटर्स या सगळ्यांमध्ये पितळ वापरलेलं असतं. आणि दुसरा महत्त्वाचा मिश्रधातू आहे कांस्य म्हणजे ब्रॉन्झ. हा तांबे आणि कथील यांच्यापासून बनतो. तो पितळेपेक्षा जास्त कठीण आणि घर्षणाला तोंड देणारा असतो. म्हणूनच त्याचा उपयोग मशीनच्या भागांमध्ये जसे की बेअरिंग्ज आणि गिअर्समध्ये केला जातो. आत्तापर्यंत आपण बघितले ते मुख्य खेळाडू होते. पण काही धातू असे आहेत जे खास कामांसाठीच बनले आहेत. जसे की स्पेशलिस्ट डॉक्टर. ते आपापल्या क्षेत्रातले माहीर आहेत. यातलं पहिलं नाव आहे शिसे.
हा एक जड संरक्षक आहे जो कारच्या बॅटरीमध्ये आणि अणुकिरणोत्सर्गापासून बचाव करण्यासाठी वापरला जातो. मग आहे जस्त, एक सच्चा रक्षक जो स्टीलवर स्वतःचा लेप देऊन त्याला गंजण्यापासून वाचवतो. याला गॅल्वनायझिंग म्हणतात. आणि तिसरा आहे कथील, आपल्या अन्नाचा पालक, कारण तो बिनविषारी असल्यामुळे खाद्यपदार्थांच्या डब्यांना आतून सुरक्षित ठेवतो. तर ह्या सगळ्या माहितीनंतर एक प्रश्न नक्कीच येतो की कामासाठी योग्य धातू निवडायचा तरी कसा? कारण पर्याय तर खूप आहेत. याचं उत्तर आपल्या गरजेतच दडलेलं आहे. आणि हे वाक्यच या सगळ्याचं सार आहे. जगात सर्वोत्तम धातू असं काही नाहीये. आहे तो फक्त योग्य धातू. विमानाच्या कामासाठी ॲल्युमिनियम योग्य आहे, तर विजेच्या तारेसाठी तांबे. गुणधर्म ठरवतात की उपयोग काय असेल. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा हातात सोडाचा कॅन घ्याल किंवा विमानात बसाल, तेव्हा एक क्षण विचार करा की हे सगळं कोणत्या धातूमुळे शक्य झालं आहे. आपलं आयुष्य ह्या अलोह धातूंशिवाय खरंच खूप वेगळं असतं.